नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातल्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते. गॅलेक्सी रुग्णालयातच हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय. नेहमी हसत खेळत असणाऱ्या आनंदाचा निखळ झरा ज्यांच्या डोळ्यातनं वाहत असायचा, त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी पुन्हा कधीच भरून येणार नसल्याची खंत अनेकांच्या मनात आहे. राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं या मागणीवर अद्यापही एसटी कर्मचारी ठाम आहेत. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कामावर हजर होणार नाही अशी भूमिका अद्यापही राज्यातल्या अनेक कर्मचाऱ्यांची आहे आणि यावरच आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान कोर्ट नेमकं काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ओबीसी आरक्षण प्रकरणी शरद पवार यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. ओबीसी आरक्षण आणि इम्पेरिकल डेटाविषयी या बैठकीत शरद पवार माहिती घेतील. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सगळे नेते उपस्थित असतील. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला तर राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात असं मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय. गडकरी यांचे ठाकरे कुटुंबियांसोबत अतिशय जवळचं नातं आहे. सत्तार यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय. मजूर सहकारी संस्था मतदारसंघातून संचालक पदाचा त्यांनी राजीनामा दिलाय. दरेकर मुंबई जिल्हा बँकेतनं 2 पदांवरून निवडून आलेले होते. त्यापैकी त्यांनी एका पदावरून आपला राजीनामा दिला. या मतदारसंघातनं निवडून आल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जात होती, म्हणून त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता विशेष ईडी न्यायालयात धाव घेतली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत आपल्या विरुद्ध मनी लॉन्डरिंग प्रकरणात आरोपपत्राची दखल घेतली गेली नसल्याच्या कारणास्तव डिफॉल्ट जामिनासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. 15 ते 18 वयोगटातल्या मुलामुलींसाठी सुरू करण्यात आलेली लसीकरण मोहीम आणि या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी मालेगावमध्ये अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे. आयुक्त भालचंद्र गोसावी, आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांच्यासह इतर सगळे अधिकारी यावेळेला उपस्थित होते. मुलामुलींचं जास्तीत जास्त लसीकरण करण्यात यावं, तसंच कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सगळ्या उपाययोजना करण्याच्या सूचना दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. आज सकाळी राज्यासाठीचे नवे निर्बंध जाहीर केले जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेले आहेत. मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ पुण्यात सुद्धा 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तर बुधवारपासून मास्क नसेल आणि 500 रुपये दंड आणि थुंकणाऱ्यांना 1000 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तर यासोबतच कापडाचे किंवा डिझायनर मास्क वापरू नका असंही अजित पवार म्हणाले. पुण्यामध्ये गेल्या 24 तासात 1104 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 151 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय. पुण्यातल्या कोरोनाबाधित एका रुग्णाचा मृत्यू झालाय. सध्या 89 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल एका दिवसात एकूण 6819 नमुन्यांची तपासणी केली गेली. राज्यामध्ये मंगळवारी कोरोना बाधितांच्या संख्येनं 18,000चा टप्पा पार केलाय. गेल्या 24 तासात 18,466 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. मुंबईमध्ये देखील कोरोना रुग्णसंख्येचा आता कहर दिसतोय. मंगळवारी 10,860 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतल्या 654 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय. तर 24 तासात कोरोना बाधित 2 रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईमध्ये मिनी लॉकडाऊनचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेले आहेत. बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी चिंताजनक असून ही गर्दी कमी करण्यासाठी निर्बंध लावले जातील असं महापौर म्हणाले आहेत. सध्या 55% लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली असून नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलंय. देशामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. देशात गेल्या 24 तासात 37,379 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात 124 रुग्णांचा मृत्यू झालाय.
महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागासाठी बजेट दिलं गेलंय. राज्य सरकार मात्र त्यावर संथ गतीनं काम करतंय असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केलाय. कोरोनाच्या केसेस महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, पण ओमायक्रॉन हा व्हेरियंट इतर व्हेरियंटपेक्षा जास्त पसरतोय. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा भारती पवार यांनी केलेलं आहे. मुंबईमध्ये बूस्टर डोस द्यायला सुरुवात होणार आहे. 10 जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाणार असून आधी लस घेतलेल्यांनाच बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं समजतंय. भारत बायोटेकच्या लसीला परवानगी मिळालेली आहे. ही लस नाकावाटे दिली जाणार आहे. 5 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर या लसीला परवानगी दिली गेली आहे. या तिसऱ्या लसीचा वापर बूस्टर डोस म्हणून केला जाईल. भारत बायोटेक या संदर्भातला सुधारित प्रस्ताव आज पाठवणार असल्याचं समजतंय. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी 20,326 बेड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी 9,044 ऑक्सिजन बेड्स आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 97% असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना लक्षणं जाणवत असल्यामुळे त्यांनी कोरोना टेस्ट केली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. खासदार राजन विचारे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी कोविड टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. राजन विचारे यांनी स्वतः फेसबुक पोस्टवरून याची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी आपली कोविड टेस्ट करून घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. रत्नागिरीतल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठातल्या 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. बाधित विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या शेतकरी भवन इथं आयसोलेट करण्यात आलेलं आहे. मावळ तालुक्यातल्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी 15 जानेवारीचा अल्टिमेटम दिला गेला आहे. अन्यथा या नागरिकांना क्वारंटाईन केलं जाईल असा अजब फतवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी काढलाय. तालुक्यात पहिला डोस घेणाऱ्यांचा आकडा हा जास्त असताना दुसरा डोस घेणारे मात्र 70% ही नागरिक नाहीत अशी आकडेवारी प्रशासनानं बैठकीत मांडली आहे. ही संख्या वाढवण्यासाठी आमदार शेळके यांनी हा आदेशच काढल्याचं दिसत आहे. देशामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झालेली असताना वर्ध्यामध्ये मात्र मंगळवारी पर्यटकांनी देवस्थानं आणि पर्यटन स्थळांवर एकच गर्दी केल्याचं दिसलं. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पर्यटक पालन करताना दिसले नाहीत आणि विना मास्क फिरताना आढळले. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली. ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना मावळमधल्या तळेगाव दाभाडेमध्ये नागरिकांवर नवं संकट ओढावलंय. अंगदुखी, खोकला, ताप यामुळे गल्लोगल्ली रुग्ण आढळू लागलेले आहेत. ही लक्षणं ओमायक्रॉन व्हेरियंटशी निगडीत असल्यानं शहरवासीय धास्तावलेत. मात्र तपासणीअंती ही गॅस्ट्रोची साथ असल्याचं समोर आलं. पण ही साथ नेमकी आली कशामुळं याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्याला पूर्णवेळ सक्रिय मुख्यमंत्री नाही, नियमित मुख्य सचिव नाही, नियमित पोलीस प्रमुख नाही, विधानसभेला अध्यक्ष नाही असं असल्यावर अधिकाऱ्यांवर नियंत्रण राहिलेलं नाही आणि मराठी अधिकाऱ्यांचं नुकसान झालं तर त्यात नवल नाही असं ट्विट आयटी सेल प्रभारी समीर गुरव यांनी करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. वाशिम जिल्ह्यातल्या लाडेगाव ग्रामपंचायतने स्मशानभूमी, शेड आणि रस्ते यासह विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार केलाय. 2014 ते 2019 पर्यंतच्या 5 वर्षातल्या विविध कामांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यासाठी म्हणून लाडेगाव ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन केलंय. लवकरात लवकर मागणी मान्य न झाल्यास यानंतर आणखी उग्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. धान घोटाळा प्रकरणी न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका बसलाय. धान घोटाळा प्रकरणी आदिवासी विकास मंत्रालयाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगला ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आता पाहायला मिळालं. या प्रकरणी धान घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी देखील दर्शवण्यात आल्याचं दिसतंय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या पिंपरीच्या अनुदानित निवासी आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे. संपूर्ण आश्रमशाळेत घाणीचं साम्राज्य पसरलंय. लाखो रुपयांचं अनुदान लाटून सुद्धा आश्रमशाळा चालकांचं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भिवंडी शहराजवळच्या खाडीपार इथल्या काटई गेट जवळच्या एका जुन्या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला। हा भाग खाली बसलेल्या एका 72 वर्षीय वृद्धाच्या अंगावर कोसळला। या वृद्धाचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि पालिकेचे आपत्कालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। वृद्धाचा मृतदेह आणि 2 जखमींना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले। रत्नागिरीतल्या दापोलीतल्या पालगड या ठिकाणी मंडणगडवरून दापोलीकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीनं दगडफेक केली आहे। यात बसचं सुमारे 10,000 रुपयांचं नुकसान झालंय। या दगडफेकीत बस चालक अनंत दयाळकर यांच्या पायाला दुखापत सुद्धा झालेली आहे। अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यामध्ये घराच्या अंगणात गांजाची झाडं लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खेरडा इथं पोलिसांच्या पथकानं धाड टाकली। यावेळेला तुळशीराम गावंडे यानं लावलेली गांजाची झाडं पोलिसांनी जप्त केली आहेत। जवळपास 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी तुळशीराम गावंडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथल्या वखार महामंडळाच्या अकोला रोडवरच्या गोदामातल्या धान्य घोटाळ्याचा तपास सुरू असताना शेगाव रस्त्यावरील वखार महामंडळाच्या गोदामातनं 2 दिवसांपूर्वी तब्बल 175 कट्टे हरभरा लंपास झाल्याची घटना उघडकीला आलेली होती। या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्र फिरवत चोरीला गेलेला सगळा माल आणि वाहन असा 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केली आहे। यातला एक आरोपी सध्या फरार असल्याचं समजतंय। नायगाव बीडडी चाळ पुनर्विकास प्रकल्प कामाचा शुभारंभ झाला। यातील 5 आणि 8 क्रमांक इमारती रिकाम्या झाल्या असून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत या इमारती जमीनदोस्त करायला सुरुवात झाली आहे। दरम्यान या इमारतीतील 160 कुटुंब स्थलांतरित झाली आहेत। या दोन्ही इमारतीत केईएम हॉस्पिटल कर्मचारी आणि त्यांची कुटुंब राहत होते। पुणेकरांसाठी खुशखबर आहे, कारण येत्या महिन्याभरात पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पुणेकरांच्या सेवेत दाखल होतोय। औपचारिक उद्घाटनासाठी पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचेही प्रयत्न सध्या सुरू आहेत। दुसरीकडे पुणे मेट्रोच्या दररोज फास्ट ट्रायल्स देखील घेतल्या जात आहेत। पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वर्धा जिल्ह्यात मंगळवारी कापसाला सर्वाधिक 10,020 इतका भाव मिळालाय। हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीतला हा विदर्भातला सर्वाधिक दर दिला गेलाय। त्यामुळे आता शेतकरी आनंद व्यक्त करतायत। अभूतपूर्व उत्साहात महाराष्ट्रातील पहिली बैलगाडा शर्यत कवठे महांकाळच्या नांगोळे या ठिकाणी पार पडली। कोर्टाकडून परवानगी मिळाल्यानंतर पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत धुरळा उडवत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या हरण्या सोन्या या जोडीनं मैदान मारलंय। 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच पार पडणाऱ्या या बैलगाडा शर्यतीला पाहण्यासाठी हजारो शौकीनांनी हजेरी लावलेली होती। ख्रिसमस आणि नवीन वर्षात शिर्डीच्या साई चरणी कोट्यवधींचं दान मिळालंय। गेल्या 10 दिवसात 6,68 लाख रुपयांचं दान प्राप्त झालंय। यात 26,22,000 रुपयांचं सोनं तर 1,07,000 रुपये किमतीची चांदी अर्पण केली गेली आहे। दर्शन मर्यादा असताना देखील कोट्यवधींचं दान भाविकांनी साई चरणी अर्पण केल्याची माहिती संस्थानचे विश्वस्त डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी दिलेली आहे। स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया। कॉर्डिलिया क्रूजवरच्या 66 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना गोवा सरकारनं गोव्यात उतरण्यास मनाईचे आदेश दिले। त्यानंतर कॉर्डिलिया क्रूज मुंबईत पोहोचली। दरम्यान मुंबईत सुद्धा या प्रवाशांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशानुसार दिल्लीतल्या 53 मोठ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या ऑक्सिजन टाक्यांवर आता टेलिमेट्री उपकरणं बसवली जात आहेत। केजरीवाल सरकारनं दिल्लीतला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत चालवण्यासाठी आणि रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी कृती योजना जारी केली आहे। त्यानुसार ही उपकरणं लावली जात आहेत। अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं शनी शिंगणापूरमध्ये जात शनिदेवाचं दर्शन घेतलं। कुटुंबासोबत यावेळेला शिल्पा दर्शनाला आलेली होती। यावेळेला शनी देवस्थानकडून शिल्पा शेट्टीसह तिच्या कुटुंबियांचाही सत्कार केला गेला। मात्र यावेळेला भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिवानी दांडेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समजतंय। फरहान आणि शिवानीनं मार्च 2022 मध्ये मुंबईत
लग्नाची योजना आखलेली होती, मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे जोडपं या लग्नाचं आयोजन खूपच कमी प्रमाणात आणि जवळच्या व्यक्तींसोबतच करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.